जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, माझं वर्णन केलं गेलं माझ्या कर्तृत्वाने, माझ्या नेतृत्वाने वगैरे वगैरे दिल्लीच्या तख्ताला सुद्धा हादरे बसायला लागलेले. पण याच्यामध्ये माझं कर्तृत्व काही नाहीये. एकतर शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांची ताकद. म्हणून आणि म्हणूनच आपण दिल्लीला सुद्धा हादरे देतो. या मैदानामध्ये मी पूर्वी एक दोनदा येऊन गेलेलो आहे. मला वाटतं गजाभाऊ कबड्डीचे सामने होते आणि आता सुद्धा सगळीकडे कबड्डीचेच सामने सुरू आहेत. आपलीच लोक तंगडी पकडायला बघतायत, तंगड्यात तंगड्या घालायला बघतायत. पण आमच्या तंगड्यात तंगड्या घातलं आम्ही तर चालणार होतो. पण तुमचं काय होणार आहे त्याचा त्याने विचार केलेला मला. मगाशी गोरेगावमधली सभा होती आणि रोजच 2-2 सभा चाललेल्या आहेत. उद्या मला वाटतं पिंपरी चिंचवड आहे, त्याच्यानंतर मग पुण्याला जाईन, नाशिक आहे, बरे 1-2 पुन्हा मुंबईमधल्या सभा आहेत. विषय आता सगळा स्वच्छ आहे, स्पष्ट आहे. एक तर गोष्ट नक्कीच की 26 जानेवारीला युती तोडण्याची गोष्ट आपण केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये एक चैतन्याची अशी लहर निर्माण झाली. उत्तर प्रदेशमध्ये आपण लढतो आहोत, गोव्यामध्ये लढतो आहोत. इतके वर्ष आपण आपली भगवी मतं तुटू नयेत, विभागली जाऊ नये म्हणून राज्याच्या बाहेर जे तमाम शिवसैनिक होते, आपल्या भगव्या विचाराने भारलेली जी लोक होती, त्यांना निवडणुका लढवू देत नव्हते. कुठे गुजरात म्हटलं की नको नको, तिकडे नरेंद्रभाईंना त्रास आहे. मध्य प्रदेशमध्ये नको शिवराजजी आहेत, तिकडे वसुंधराताई आहेत. हे सगळे आपण आपली माणसं म्हणून त्यांना जपत आलो. आणि हेही नक्कीच की ज्या ज्या वेळेला तिथल्या निवडणुका होत होत्या तेव्हा ज्या ज्या वेळेला ते जिंकत होते तेव्हा जणू काही आपणच जिंकलोय असा आनंद आपल्याला होत होता. हे एवढं सगळं आपण दिलदारपणाने करत होतो. कुठेही कद्रूपणा केलेला नाही, संकुचितपणा केलेला नाही. तुम्ही घ्या. म्हणजे शिवसेना प्रमुखांनी त्याच वेळेला जाहीर केलं होतं की संपूर्ण देश तुम्ही सांभाळा, माझं घर मी सांभाळतो. पण गेले 25 वर्ष संपूर्ण देश त्यांना आपण मदत केल्यानंतर, देश जिंकल्यानंतर आता आपल्याच घरात घुसून आपल्या मुळावरती आल्यानंतर त्यांना मुळासकट उखडून काढण्याचं काम हे आपल्याला आता करावंच लागेल. कारण शिवसेना हा महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेला पक्ष आहे, महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेला पक्ष आहे. आणि म्हणून शिवसेना उघडण्याचं स्वप्न जर बाणगुळं बघायला लागली तर मग आपल्या आयुष्याला किंमत करायची. बाणगुळाने बाणगुळ्याच्या अवकाशात राहावं. त्यांनी वृक्षाचं सगळं शोषण करून स्वतःचं पोषण केलं. आणि आता वृक्षाला जर का आव्हान द्यायला निघाले असतील तर मी अशी बाणगुळे छाटच लागणार, दुसरं काय करणार. आपल्या ज्या काही सभा होत आहेत आणि त्यांच्या ज्या काही सभा होत आहेत त्यांच्या नुकड सभा चालल्यात थोड्या कोपऱ्या कोपऱ्यात. पण प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सगळे त्यांची जी काही मतं आहेत, विचार तर नाहीच आहेत, पण त्यांची बगबग आहे ती सगळ्यांसमोर येते. आता सुद्धा मी आपल्यासमोर बोलताना ते सुद्धा कुठेतरी बोलत असेल कोपऱ्यामध्ये. गोरेगावला मी जेव्हा सभेत उभा राहत होतो त्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी कुठेही सभा घेतली आणि त्यांनी आपल्यावरती हल्ला केला. नोटबंदीचा फटका उद्धव ठाकरेंना किती बसला हे त्यांनी सांगावं. आणि मी सांगितलं तिथे तेच तुम्हाला सांगतो की नोटबंदीचा फटका मला बसला, जरूर बसला. इथल्या सगळ्यांना बसलाय की नाही बसलाय. सगळेजण बँकेच्या रांगेत उभे राहून त्रस्त झाले की नाही झाले. मी काय रांगेत उभा राहायचो नाही. आणि जरी मा असती तरी तिला काही मी बँकेच्या रांगेत उभं केलं नसतं. मोदींनी त्यांच्या 90 वर्षाच्या आईला उभं केलं तसं. म्हणजे किती नाटक करायचं, किती नौटंकी करायची की स्वतःच्या वृद्ध आईला तिला विचारेल काय कळलं पण नसेल. माँ जाकर खडी रही जाओ, बाकी सब देखा जाएगा. म्हणजे स्वतःच्या आईला ज्यांनी सोडल्याने त्रास देण्यापासून
आणि तुम्ही आम्हाला विचारता नोटाबंदीचा फटका तुम्हाला किती बसला. त्याच्या आधी नरेंद्रभाईंच्या आईला विचारा की माताजी तुम्हाला कसली कल्पना नसताना तुमच्या पोराने जे काही आमच्या देशावरती संकट लागलं आणि कारण नसताना तुम्ही रांगेमारे तुम्हाला उभं केलं तरच तुम्हाला किती त्रास झाला हे तुम्ही जर एकदा देशाला सांगा. पण मला त्रास जरूर झालेला आहे. जे गोरगरीब कारण नसताना बँकेच्या रांगेमध्ये आज सुद्धा परवाकडे एका शेतकरी तिथेच भोवळ येऊन पडला आणि हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आज सुद्धा अजूनही हाल संपलेला नाही, त्रास संपलेला नाही. म्हणजे 50 दिन दो आता तर लोक दिवस मोजायचं सोडून दिलेले. किती दिवस झाले पटकन विचारलं माहित नाही. ते दाखवलं पाहिजे आपण. कारण त्यांना असं वाटतं की या देशामध्ये शेळ्या मेंढ्या आहेत, मी काही करू शकतो आणि तुम्ही शेळ्या मेंढ्या त्याच्यावरती काही आवाज सुद्धा उठवू शकत नाही, म्हणून ही एवढी त्यांची मगरुरी वाढलेली आहे. आणि नोटाबंदीचा त्रास जो मला झाला तो तोच झालेला आहे. याचं कारण आपल्याला भावना आहे, आपल्याला एक हृदय आहे. जे हृदय मुख्यमंत्री महोदय तुम्हा तमाम भाजपवाल्यांना नाहीये ते हृदय शिवसेनेकडे आहे, म्हणून आम्ही तळमळीने काम करतो. आणि जवळपास 200च्या आसपास आजपर्यंत नोटाबंदीच्या त्या हल्ल्यामध्ये लोक मृत्युमुखी पडले. नोटाबंदीचा हल्लाच आहे हा. काय काय सांगितलं होतं खरं. नितीश कुमारचं त्यांचं आपल्याला एक आश्चर्य वाटतं की नितीश कुमारने पहिल्या प्रथम नोटाबंदीचं समर्थन केलं की नाही चांगलं आहे करू दे. आणि टप्प्यात आल्यानंतर काल बरोबर सांगितलं त्यांनी परवा प्रश्न विचारला की नोटाबंदीनंतर किती काळा पैसा उघडकीस आला याचा हिशोब द्या. हिशोबच नाही. पण काय छळवात चाललेलं आहे. सगळे व्यापारी त्रस्त झालेले आहेत, खाडी मागून खाडी. आणि जे काही काळा पैसेवाले होते मध्ये उभा राहतोय तो गोरगरीब राहतोय. सुरुवातीला काय झालं की लोकांनी ज्याला कोणा विचारलं सारी माणसं, तळातावरती पोट असणारी माणसं, त्यांना विचारलं काय रे बाबा तुला कसं वाटतंय. त्यांना एक गोष्ट चांगली झाली म्हणे, या मोदींनी त्या श्रीमंत माणसाला सगळ्या शेठ लोकांना आमच्या बरोबरीत आणलं म्हणे. आम्ही जसं रांगेत उभं राहतो तसे शेठ लोक पण आता राहणार आणि यांचा सगळा काळा पैसा बाहेर येणार आणि आम्हाला मिळणार. झालं भलतंच. एक सुद्धा शेठ माणूस कोणी मी तरी रांगेत कुठे येता जाताना बघितलेलं नाही. तुम्ही पाहिलं? तुम्ही रांगेमध्ये उभा होतात की नव्हते? मग तुम्ही बघितलं नाही श्रीमंत माणूस कोणी? मग मोदींनी कसं काय पाहिलं? त्यांना दिसतं आणि आपल्याला दिसत नाही. म्हणजे नक्की आपण सगळे आणि तुम्ही सगळे देशद्रोही आहात. हे काय म्हणजे स्वतः जे काही बोलेल ते सगळं काही सर्टिफिकेट यांच्याकडनं छापून घ्यायचं की हा देशप्रेमी आहे का देशद्रोही आहे, देशप्रेमी आहे देशद्रोही आहे, देशप्रेमी हेच धंदे करत बसेल. म्हणजे स्वतःच्या मनमानीला जो विरोध करेल तो देशद्रोही आणि जो शेपूट घालवेल तो देशप्रेमी. ही व्याख्या नवीन कुठून आली देशप्रेमाची. आणि म्हणून मी आज मगाशी त्या सभेमध्ये मोहन भागवतजींचं अभिनंदन केलं कारण ते बोलले की कोणीही दुसऱ्या कोणाची देशभक्ती बोलण्याचा प्रयत्न करू नये. कोणी स्वतःला देशाचा भाग्यविधाता जरी समजत असलं तरी त्यांनी दुसऱ्याची देशभक्ती बोलण्याचा प्रयत्न करू नये. त्याला तो अधिकार नाही. हे बरं झालं त्यांनीच तुमचे कान उघडलेले. आता त्यांना विचारता नोटाबंदीचा फटका पडला की नाही पडला. जर का समोर माणसं तडफडत असतील आणि तरी देखील तुम्ही तुमच्या त्या एका भ्रामक भाकड कथेमध्ये रमून गेला असाल तर तुमचा आम्हाला काळीचा उपयोग नाही. तुम्ही राज्याच्या सत्तेवर नसलेले बरे. कारण गोरगरीब तडफडत असताना तुम्ही अजूनही तुमच्या नेत्याच्या कौतुकामध्ये मग्न झाला असाल आणि जो विरोध करतोय, ज्याला त्रास होतोय, उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून त्या निवृत्त जवानांनी गोळी घालून घेऊन आत्महत्या केली, काय तो देशद्रोही होता? शेतकरी जे भोळ येऊन पडले आणि हृदयविकाराने मरण पावले त्यांनी नुसतं एक आवाज केला नाही म्हणून ते देशप्रेमी होते आणि ज्यांनी आवाज उठवला ते देशद्रोही होते. मग जे बळी पडले त्यांना तुम्ही शहीदाचा दर्जा का नाही देत? कारण नसतानाही सगळं तुम्ही करून ठेवलेलं आहे. आणि काही गोष्टी ह्या आपल्या आकलनाच्या पलीकडे असतात. असं नेमकं कोणतं ज्ञान, नेमकी कोणती बुद्धी मोदींना प्राप्त झालेली आहे की जी मोठ्या मोठ्या अर्थतज्ञांना झालेली नाही? कोणती आहे? कुठून शिकले ते? आणि मग जे जे तज्ञ त्याच्या विरुद्ध बोललेले आहेत मग त्यांची डिग्री तपास ना. काही डिग्रीचा घोटाळा त्यांनी सुद्धा केलेला आहे. आज संपूर्ण देशामध्ये हाहाकार असताना, बेकारी वाढत असताना, कारखाने बंद पडत आहेत,
संभाजीनगरमध्ये हजारो कामगार हे बेकार झालेले आहेत. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली आहे, गंभीर परिस्थिती. ही कोणामुळे झाली? कुठे गेले श्रीमंत, कुठे भरडले गेले याच्यामध्ये? बरं, हे कमी पडतंय. उद्धव ठाकरेला नोटाबंदीचा त्रास हा असा झालेला आहे कारण त्यांची बांधिलकी आमची आहे. त्यांना न्याय देण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतलेली आहे. आणि मला सांगा ना, देशाच्या तुम्ही उद्योगमंत्री आहात, बरोबर 1 वर्षापूर्वी आपण मेक इन इंडियाचा मोठा समारंभ इकडे केला होता मुंबईमध्ये. लाखो कोटी रुपयांचे एमओयू झाले होते. पण या नोटाबंदीनंतर किती खरंच इन्व्हेस्टमेंट आपल्या देशात आली? आणि आता त्यांना विचारा की तुम्ही येताय का म्हणून. मला नाही वाटत कोणी येऊ शकेल, कारण मनमानी हा माणूस काय करेल सांगता येत नाही. या देशात जायचं की नाही, पैसा टाकायचं की नाही, टाकलेला पैसा तिथे कष्ट करणाऱ्याच्या हक्काचा पैसा त्याला मिळत नसेल तर आमची इन्व्हेस्टमेंट आम्हाला कशी मिळेल? हा प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? देवेंद्र फडणवीस. एक शेअरमध्ये घरामध्ये शेअर असतो, आहेच ना. सर्जिकल स्ट्राईक आणि करून पाहावा. जसं काय सगळे फडणवीस आणि त्यांचे लुंगे सुंगे सगळे जे आहेत ते गेले होते तिकडे सरहद्दीवरती पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि सर्जिकल स्ट्राईक करून हेच परत आले. आणि मोदी बसले होते तिकडे कमांडमध्ये. कशाला या गोष्टी करताय? सर्जिकल स्ट्राईक केला तो आमच्या शूर जवानाने केलेला आहे. त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. उलट त्या जवानांचं एक दुःख आहे. आणि अनेकदा बोललेले आहे, प्रत्येक वेळेला लष्कर प्रमुख जे नवीन येतात ते सांगतात की जर का पाकिस्तानने कारवाई केली तर पाकिस्तानचे आम्ही तुकडे पाडू. प्रत्येक लष्कर प्रमुख सांगत होते. म्हणजे एवढं सामर्थ्य आपल्या लष्करामध्ये आहे, पण त्यांना आपण परवानगी देत नाही. हे दुर्दैव हे लष्कराचं नाही, हे देशाचं दुर्दैव आहे. कारण सगळे राज्यकर्ते ते तसेच मिळतात. जवानांचं एवढं शौर्य असताना, ते शौर्य त्यांचं आयुष्य हे संपूर्णपणे देशासाठी वाहून टाकत असताना सरहद्दीवरचे जवान सुद्धा तुमच्या नोटाबंदीनंतर तिथले ATM आणि बँकेसमोर लाईनीत उभे आहेत, ह्या सुद्धा बातम्या होत्या. मग जवान जो आपल्या जीवाची बाजी लावून देशाच्या रक्षणासाठी उभा असतो त्याला तुम्ही बँकेच्या रांगेत उभं करता? हा फटका नाही पडणार कोणाला आपल्याला? आणि सर्जिकल स्ट्राईक सुद्धा सोडून द्यावं. ते करायचं तेव्हा करायचं की नाही करायचं ते आपलं काम नाही, ते खरं तर जवानाचंच काम आहे. पण निदान एका प्रश्नाचं उत्तर द्या की 92-93 साली मुंबईवरती जो देशद्रोहांचा हल्ला झाला होता तेव्हा जे शौर्य माझ्या शिवसैनिकांनी केलं, शिवसेना प्रमुखांच्या सैनिकांनी केलं, त्याच्यात तुमच्या भाजपला एक तरी कडमडला होता का? एक तरी भाजपला कडमडला होता? पळापळ झाली होती सगळी. सर्जिकल स्ट्राईक एक मोठा शब्द वापरला म्हणून तुमची सगळ्यांची छाती, देवेंद्रजी म्हणजे तुमचं मोजमाप असेल 56 का 120 इंचाची छाती असेल, उपयोग काय हवा भरलेल्या छातीमध्ये? हृदय पाहिजे ना. 56 इंचाच्या छातीमध्ये जर का हृदय नसेल आणि नुसते फुगे असतील तर ते अशा फुगेवाल्या मुख्यमंत्र्यांचा आम्हाला तर उपयोग नाहीये. जर जनता त्रासामध्ये असेल तर तो त्रास बघून तळमळणारा जो माणूस असतो ना तो राज्याचा राज्यकर्ता म्हणून शोधू शकतो. बिन हृदयाची 56 इंचाची छाती देशाच्या उपयोगाची नाही, अजिबात नाही. पण तुम्हीच तेव्हा ते सगळं केलं होतं. अडवाणीजी होते, रथयात्रा काढली, बाबरी पाडली. बाबरी पडल्यानंतर जी काय पळापळ झाली, कोणी एक तिकडे थांबायला तयार नाही. कुठे पळाले होते? भूमिगत. विचारलं कोणी? नाही आमचं काम नाही म्हणे. ते सुंदरसिंह भंडारी होते, त्यांनी सांगितलं, त्यांना विचारलं, कारण बाकी पळाले सगळे. जे पुढे गेले होते तेव्हा किती इंचाची छाती होती मला माहित नाही, कारण तेव्हा मोजपट्टी नव्हती. आता मोजायला लागले सगळे 56 इंचाची छाती, म्हणजे टेलरच घेऊन फिरतात तेव्हा. सगळे माप सांगतात, खांदे किती, हात किती, हे किती, मनगट किती. पण 92-93 साली सगळे भाजपवाले पडून गेले होते तेव्हा सुंदरसिंह भंडारी सापडले प्रसार माध्यमाला. त्यांनी विचारलं की हे काय, हे कोणी काम केलं? आणि भंडारींनी पलटा थांबवलं, धोत्रावरती पाय पडला म्हणून थांबले मला. आणि त्यांनी सांगितलं हे आमचं काम नाही, हे कदाचित शिवसैनिकांचं काम असेल. तेव्हा मर्दपणाने शिवसेना प्रमुख बोलले होते की जर हे माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला केवळ अभिमानच नव्हे तर मला गर्व आहे अशा शिवसैनिकांचा. कशाला सर्जिकल स्ट्राईकच्या गप्पा करतात? तुमच्या 7 जन्मात तुम्हाला हे धीरे येणार नाही, ते शिवसेना प्रमुखांनी करून दाखवले त्यावेळेला. आणि मुंबई ही वाचवली शिवसेनेनी. ते गोधरा आणि अहमदाबादचं प्रकरण वेगळं होतं.
तेव्हा मोदी मुख्यमंत्री होते, पण मुंबई वाचवताना शिवसेना प्रमुख कोणत्याही सत्ता पदावरती नव्हते. केवळ आणि केवळ शिवसैनिकांनी ती मुंबई वाचवली. तेव्हा पोलिसांचा त्रास, लष्कराचा त्रास हे सगळं भोगलं. फटके खाल्ले, मार खाल्ला, तुरुंगवास भोगला, केसेस घेतले अंगावर. जी मी टीका करतोय त्यांच्यावरती की भाजपमध्ये सगळे गुंड चाललेले आहेत, मग मुख्यमंत्री म्हणतात की गुंड शिवसेनेमध्ये जास्त आहेत. मुख्यमंत्री महोदय, आमच्याकडे गुंड नाहीत, आमच्याकडे सैनिक आहेत. आणि आमच्या कोणत्याही सैनिकावरती चोर, मारामारी, बलात्कार जसे तुमच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल आहेत तसे आमच्या सैनिकावरती नाहीत. आमच्या सैनिकावरती मुंबई वाचवण्यासाठी अंगावरती घेतलेले गुन्हे आहेत. श्रीकृष्ण अहवाल समिती नेमली गेली. समितीने जे काय त्यांचा अहवाल मांडला तो अहवाल आपण फेटाळणार तर वरनं वाजपेयींनी सांगितलं नाही, हे ठीक नाही होगा, त्याचं ते स्वीकारा म्हणून स्वीकारलं. स्वीकारल्यानंतर त्याच्यामध्ये भाजपवाले कोणी नाही, सगळे शिवसैनिक. किती भाजपवाल्यांना त्रास झाला. कधी पण कोणती दुर्घटना घडू नये, पण घडल्यानंतर चॅनलवरती दिसतात ते भाजपवाले, पण रक्तदान आणि त्या सगळ्या आपत्तीग्रस्तांना मदत करताना दिसतात ते शिवसैनिक दिसतात. हे मुख्यमंत्री मोदी तुम्हाला माहिती नाही. सर्जिकल स्ट्राईक खूप मोठा होता, तो जाऊ द्या तिकडे, तिथपर्यंत बोलण्याची सुद्धा आपली लायकी नाही. पण रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या काही गरजा लागतात, ज्या काही कटकटी येतात, मग साधं मुलाच्या शाळेचा प्रवेशाचा दाखला घेणं, प्रवेश घेणं, कॉलेजमध्ये ऍडमिशन असेल, नोकरी असेल, कशाला. आजच वृत्तपत्रामध्ये बातमी आहे की निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना एका ठिकाणी एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाली. खरं ती काय असा काय संबंध नव्हता, पण आपले कार्यकर्ते तिकडे फिरत होते. दुसरे कोण असते तर काय बोलले असते, काय हो बिचारीला नेमकं प्रसूती वेदना, पण काय करणार, प्रचार सुरू काय आपला, थांबणार कसं आपण. घरोघरी आज एवढा विभक्त केला पाहिजे, शेवटचा रविवार मग पुढच्या याच्यात निवडणूक, त्याच्यानंतर ते. पण आपल्या सैनिकांनी प्रचार सोडला आणि त्या भगिनीला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ते जर का नेलं नसतं तर तिच्यावरती काय दुर्घटना होईल. आम्ही आमच्या स्वार्थासाठी आम्ही सेवा करत नाही, आम्ही सेवेसाठी म्हणून सेवा करतो. निवडणुकीपुरतं आम्ही लोकांसमोर येत नाही. लोकांना आमची तितकी वाजवून प्रचार करण्याची आम्हाला गरज नाही. महापालिकेवरती टीका करताना ते जे बोलतात की 170 कोटी गेले कुठे, एवढे कोटी गेले कुठे. अहो, तुम्ही मुख्यमंत्री आहात. महापालिकेमध्ये एकतर घोटाळे एक पैशाचा झालेला नाही, पण जर का झाला असेल आणि जर का तुम्हाला मुंबई ही पटण्यासाठी वाटत असेल तर तुम्हीच तुमच्यावरती आरोप करतात. एवढे काही मुंबईकर आणि महाराष्ट्रातले नागरिक काही दुष्वेळ नाही आहेत. त्यांना सगळ्यांना कळतं की राज्याचा मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री महापालिकेचं प्रशासन नेमत असतो. आयुक्तांची नेमणूक ही तिकडनं होत असते. मग ते कधी सुबोध कुमार असतील, कधी तिरेकर असतील, पूर्वी कधीतरी ते भालचंद्र देशमुख होते, मध्ये जयराज पाठक होते, त्याच्यानंतर कुंटे होते, आताचे चीफ सेक्रेटरी आहेत ते सुद्धा होते. आणि तसेच आता अजय मेहता आहेत, पोलीस आयुक्त. तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर राकेश मारियाला तुम्ही उचलून फेकून दिलं. कोणाच्या दबावाखाली फेकलं माहिती नाही. जावेद अहमदला आणून बसवलं एक 2-3 महिन्याकरता. त्याच्यानंतर आत्ताचे पोलीस आयुक्त आले. म्हणजे हा संपूर्ण अधिकार हा तुमचा आहे. महापालिकेमध्ये जो वचननामा घेऊन आपण पुढे जातो आणि जाणार आहोत त्याचा पाठपुरावा करण्याचं काम आपले नगरसेवक करतात. पण त्याचा प्रस्ताव बनवून कामात रूपांतर करणं आणि त्याच्यावरती देखरेख ठेवणं हे काम पूर्णपणे अकाउंट हिशोब हा राखणं हे काम हे तिथल्या अधिकाऱ्यांचं आहे, नगरसेवकाचं नाही. हे जर मुख्यमंत्री महोदय तुम्हाला कळत नसेल तर मला लाज वाटते की असा अज्ञानी माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला, त्याला महापालिका कशी चालते हे कळत नाही, अकाउंट कोणाकडे मागायचा असतो हे कळत नाही आणि तरी देखील आमच्यावरती आरोप करतो. 170 कोटी कुठे गेले तुम्ही आयुक्तांना बोलवायचं आणि विचारायचं हा हिशोब ते मला. 20 वर्ष तुम्ही आमच्या सोबत राहिल्यानंतर सुनील प्रभू तुम्ही महापौर होतात, आपले स्थायी समितीचे अध्यक्ष सदस्य इकडे सुद्धा पहिले कोणी होऊन गेलेले असतील ते असतील. पण मला सांगा तुम्ही जे आरोप ते आपल्यावरती करतायत कन्सल्टंट नेमले असतील, प्रशासनाने नेमले, पण तो प्रस्ताव आल्यानंतर भाजपने विरोध केला होता. जे आरोप ते आपल्यावरती लावतात तेव्हा भाजपने साधं विरोधासाठी तोंड तरी उचललं होतं का? बरं, तुम्ही सांगण्याची गरज नाही. कदाचित तुम्ही शिवसैनिक म्हणून सांगाल की नाही
पण पत्रकार इकडे बसलेले आहेत. त्या स्थायी समितीमध्ये पत्रकार सुद्धा बसलेले असतात, सर्व पक्षाचे सदस्य असतात. काही वेळेला कदाचित इतर विरोधी पक्ष त्याला विरोध करत असतील, पण भाजपवाल्यांनी तेव्हा विरोध केला होता का ह्याचं उत्तर द्या आणि मग मुख्यमंत्री महोदय तुम्ही आमच्यावर आरोप करा. एका पैशाचा घोटाळा आपण तिकडे केलेला नाही, चौकशीचे फार झालेले आहेत. कोणी नगरसेवक त्याच्यामध्ये सापडलेला नाही, सापडू शकत नाही, कारण एक पैशाचा डाग आपण आपल्या अंगावरती लावून घेतलेला नाही. एवढा स्वच्छ आणि स्पष्ट कारभार हा शिवसेनेने केला म्हणून आणि म्हणून तुम्हाला 20 वर्ष महापालिकेत सत्ता भोगायला मिळाली. आता तुमचं कार्डावरचं बॅलन्स संपला म्हणून तुम्हाला दुर्बुद्धी आठवली. पटकन 114 जागा मागायला लागला. उद्या आणखी 500 जागा मागितल्या असत्या, कारण मुख्यमंत्र्यांना कल्पना नाही महापालिकेत जागा किती आहेत याची माहिती नाही. उद्या 500 जागा मागितल्या असत्या, मग त्यांना सांगावं लागलं असतं की 227 जागा आहेत. नाही आम्हाला 500 जागा पाहिजे, आम्ही पाहिजे अर्धा बसू पण 500 पाहिजे. अहो तसं बसता येत नाही. मग भ्रष्टाचार. एका सीटवरती एकच माणूस कसा बसतो? 2-2 नगरसेवक का नाही बसत? पारदर्शक पाहिजे. काय करायचं काय करतोय याची कल्पना नाही. एक तर कारभार म्हणून एका बुडाला चिकटून खुर्चीला चिकटून बुड बसले ते नाही, सकाळपासून रात्रीपर्यंत पक्षाचा भाट म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सगळ्या गल्लीबोळात आणि गाव गुंडाळून फिरतोय. प्रचार एके प्रचार. काम कोण करणार? आणि काम तुम्ही केलं नाही तर तुम्हाला कळणार कसं महापालिका कशी चालते आणि महापालिका चालते कशी हे माहिती नाही. आणि असा माणूस राज्यकारभार चालवतोय. एक बरे दिवस उजाडतोय आणि मावळतोय म्हणून आजचा दिवस गेला, उद्याचा उद्या बघू यामुळे चाललंय कारभार. नक्की कारभार करतोय कोण हेच कळत नाही. आता सुद्धा हा जो काही मी अहवाल घेऊन आलेलो आहे हा अहवाल मुद्दामून घेऊन आलो. हा भारताचा म्हणजे इकॉनॉमिक सर्वे केंद्रीय अर्थमंत्रालयाने केलेला आहे, हा आपण केलेला नाही. आणि आता पूर्वी मी झेरॉक्स कॉपी घेऊन फिरत होतो, पण आता ओरिजिनल घेऊन फिरतो. कारण हाही आरोप नको मला की झेरॉक्समध्ये आणि फेरफार केला. हा ओरिजिनल कॉपी आणि ही कॉपी 2016-17ची इकॉनॉमिक सर्वे दिसते तुम्हाला हे. आणि त्याच्यामध्ये सर्वेमध्ये पारदर्शक हा शब्द हा आपला नव्हता, त्यांचा होता. मी प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे की हे कसे करतात भाजपवाले की गांगरून टाकतात, मोठे मोठे जोडाक्षर असलेले शब्द वापरायचे. पारदर्शक, परिवर्तन, सैद्धांतिक, परिक्रमा म्हणजे काय आपल्याला काही कळत नाही. आम्हाला शिवप्रभूंचा आशीर्वाद परिवर्तन तर होणारच, परिवर्तन कळत नाही पण नक्की तुमचा कडेलोट होणारच. कारण शिवप्रभू हे एकदा आशीर्वाद कदाचित त्यांनी दिले असतील तुम्हाला असं तुम्हाला वाटतं, पण शिवप्रभू कधी खोट्याच्या मागे उभे राहिलेले नाही. मग तो आपला जरी असला आणि त्याने चूक केली, स्वराज्याच्या बाबतीत चूक केली तरी त्याला कडेलोटाशिवाय दुसरा शिक्षा नाही असं आमचं हे दैवत होतं. आणि त्याचं खोटं आधार घेऊन तुम्ही राज्य करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांनी जो काही शब्द आणला होता पारदर्शकता, आणि याच्यामध्ये नेमका तोच शब्द आहे पारदर्शकता. आणि म्हणून आता पत्रकार कोण मगाशी ते काय बॅरिकेड वगैरे होते येऊन वाचते का कोण? उद्या या, आता नाही इकडे काही मध्ये. मी का सांगतोय पत्रकारांना? कारण मुख्यमंत्री म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या सल्लागारांनी चुकीचा सल्ला दिला म्हणून त्यांची फसवणूक झाली. म्हणून उद्या एकच काम करा प्लीज, इकडे लिहिलेलं आहे बघा, रँकिंग ऑफ युअर गेस्ट ऑन ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी अँड पार्टिसिपेशन. आणि पहिल्या नंबरवरती कोण येते बघा आणि सांगा. फिगर 7, रँकिंग ऑफ युअर गेस्ट ऑन ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी अँड पार्टिसिपेशन. फिगर 9. फर्स्ट रँक मुंबई, सेकंड रँक हैदराबाद, थर्ड रँक लुधियाना. आणि याच्यात पाटणा पण आहे, पण याच्यात नागपूर दिसतंय का बघा मुख्यमंत्र्यांचं. लास्टला चंदीगड आहे. आणि चंदीगड सुद्धा शेवटचं चंदीगड हे सुद्धा भाजपचं आहे शेवटचं. अहमदाबाद आहे तो खाली आहे, पाटण्यापेक्षा अहमदाबाद खाली आहे. धन्यवाद उदय. म्हणजे या सगळ्या अहवालामध्ये मला खरंच दुःख आहे की माझ्या महाराष्ट्राच्या उपराजधानीचं नाव नाही. एवढा सगळा बट्ट्या बोर्ड हा मुख्यमंत्री महोदय तुम्ही आणि तुमच्या भाजपवाल्यांनी तिकडे नागपूरमध्ये करून ठेवलेला आहे. तेच पहिले सांभाळा आणि त्याच्यानंतर मग आमच्या अंगावरती या.
आणि गुंडांची जी काय तुम्ही म्हणताय, आज जी काही एक बातमी आलेली आहे मुद्दामून घेऊन आलेलं आहे. ज्या गुंडांना ते प्रवेश देत आहेत ते सुभाष देशमुख त्यांचे म्हणाले की आधी आम्ही गुंडांना निवडून आणू आणि मग त्यांना सुधारू. हे तुम्ही काय नवीन मंत्रालय काढताय, गुंड सुधार मंत्रालय? हा पोर्टफोलिओ कोण बहुतेक दुसऱ्या मुख्यमंत्र्यांकडेच राहणार. कारण सगळं बुडाखाली ठेवायचं, द्यायचं काही नाही कोणाला. कारभार शून्य, बुडाखाली दडून ठेवणार सगळं. पण गुंड मंत्रालय, गुंड सुधार मंत्रालय, निवडून आलात सुधारा. आणि हे मी जी बातमी घेऊन आलेली आहे त्यांना जी काही प्रवेश देत आहेत त्याच्यात ही गंभीर बातमी. भोपाळमध्ये बीजेपीचा IT सेलचा एक सदस्य हा पाकिस्तानच्या गुप्तहेर यंत्रणेपैकी एक निघाला भाजपचा. हे अशी लोक तुम्ही पोचतात आणि शिवरायाचं नाव घेतात, इकडे शिवरायाचं नाव घेतात, तिकडे पप्पू कलानीचं घेतात, इकडे पाकिस्तानचा हेर तुमचा सदस्य म्हणून घेतात. 10 कोटी सदस्य, त्याच्यामध्ये हेर किती पाकिस्तानचे. आणि हे सगळं बघितल्यानंतर खरंच मला सांगा, याला केवळ मुंबईत नाही तर महाराष्ट्रामध्ये मतं मागण्याचा अधिकार आहे का? ज्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मुंबईसाठी काहीच नाही, जी आपण वचनं दिली 500 फुटापर्यंत जे मुंबईकर 500 फुटाच्या घरामध्ये राहतात त्यांचा संपूर्ण मालमत्ता कर शिवसेना रद्द म्हणजे रद्द करणार, हे माझं वचन आहे तुम्हाला. मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतात ते मोठे झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या नोकरीमध्ये त्यांना प्राधान्याने नोकरी देणार. शालेय विद्यार्थ्यांना बस सेवा मोफत, BSTची सेवा मोफत, प्रवास मोफत. तमाम मुंबईकरांना शिवसेना प्रमुख त्यांच्या नावाने आरोग्य सुविधा मोफत. असे अनेक गोष्टी आहेत. 24 तास आम्ही पाणी देणार, हे आमचंही वचन आहे आणि आम्ही देणार. पण 24 तास पाणी देताना ज्या काही गोष्टी करायच्या, गारगाई आणि पिंजाण, अनेक वर्ष झाली अजूनही केंद्राकडनं परवानगी येत नाहीत. राज्य सरकारला आणखीन लांब राहायचं. गेल्या वर्षी जे आपण एक नामकरण केलं मध्य वैतरणाचं, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जलाशय मुख्यमंत्री आले होते, नामकरण वगैरे केलं आणि तारीफ केली. बापरे काय काम केले महापालिकेने. अहो त्या कामासाठी मरमर मेहनत करावी लागते. आणि तुम्ही फक्त नामकरणाच्या उद्घाटनाला आला होता की भूमिपूजनापासून तो तलाव कसा घडत गेला ते मी बघत आलेलो आहे. जलबोगदे सुद्धा जे झालेले आहेत त्या जलबोगद्यामध्ये त्यात केवळ आणि केवळ कामगारांचं कौतुक करायला मी तिथे आज जाऊन 2-4 किलोमीटर त्यांच्या सोबत प्रवास सुद्धा केलेला आहे. प्रवास म्हणजे काय, असं गाडीचा प्रवास नाही, खडखड 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 सगळे ढिगारे पडले दगडाचे वगैरे, हेल्मेट घालून आतमध्ये जायचं. ऑक्सिजन कधी असला कधी नसला, पण ज्या परिस्थितीमध्ये ते कामगार काम करतायत त्यांना एक कौतुकाची पाठीवरची थाप माराल म्हणून तुम्ही तर मुंबईत तेव्हा नव्हताच, पण शिवसैनिक आणि मी हे तिकडे गेलेलो. नाले सफाईसाठी चिखलामध्ये मी उतरलो होतो शिवसैनिकांसोबत. तरी सुनील प्रभू होते, महापौर होते. इथं तुम्ही काय केलं मुंबईसाठी? आणि गजाभाऊ तुम्ही जो इथला एक प्रश्न मांडलेला, तिथला विषय मांडलेला आहे तो माहिती आहे मला. वनक्षेत्र इकडे आहे. मला खरंच एक आपल्याला ते वैभव आहे. संपूर्ण जगात शहरामध्ये जंगल असणारं मुंबई हे एकमेव शहर आहे ज्याच्यामध्ये आपली वनसंपदा आहे. पण त्याच बरोबरीने त्या जंगलामध्ये आदिवासी राहतात, जंगलाच्या आजूबाजूने अनेक झोपडपट्टीवासी राहतात. तर आयुष्यभर त्यांनी तसंच राहायचं. आणि ही योजना जी आपण करतो आहोत आहे ना, शासनाच्या मदतीने करायची, पण कोणासाठी? मुंबईकरांसाठी. या योजना काही अचानक शासनाला कळलेल्या नाहीये, त्या इथूनच तिकडे गेलेल्या आहेत. नेमकी योजना जाहीर करण्याच्या आज ही निवडणूक लागली, नाहीतर ही योजना ही तमाम तिथल्या आदिवासींना आणि तिथे जे काही झोपडपट्टीवासी आहेत त्यांना बोलून त्यांच्यासमोर मी सादर करणार होतो. ही महापालिका जिंकल्यानंतर मी त्यांना सादर करणार. जे आदिवासी पाणी आहेत आणि जे झोपडपट्टीवासी आहेत त्यांना त्या वनक्षेत्रातच तिथल्या तिथेच आसपास जे काय करून तिथेच त्यांना आपण जागा देण्याची ती आपली योजना आहे. कोणालाही बेघर करणार नाही. जसं मेट्रोचं त्यांनी सांगितलंय, गिरगावचा मेट्रो किंबहुना आरे कारचे बसल्या जागी काम करायचं. जे कोणी समोर आणतील सेक्रेटरी त्याला हो ला हो करून मान डोलवायची आणि सही करून टाकायची. एवढं ती अशी कामं नाही होत. आरेमध्ये कार शेड नको ही शिवसेनेची भूमिका होती, नव्हे आजही आहे.
पण मग काही वेळेला काय होतं, स्वतः माझ्याशी कधीतरी मुख्यमंत्री बोलतात, ते अधिकारी बोलतात की उद्धवजी तुम्ही एकदा खरंच येऊन बघा, आम्ही काय तेवढी झाडं तोडणार नाही, आम्ही असं करणार नाही, तुम्ही असं बघा. पण आता असं नाही झालं तर हा प्रकल्पच होणार नाही. म्हणजे तुम्ही न्या ना, कांजूरला न्या ती. नाही मग 1,000-1,500 कोटी रुपये वाढतील, 1,500 कोटी रुपये वाढतील आणि म्हणजे मग हा प्रकल्पच करता येणार नाही. आता असं बोलल्यानंतर मग आपल्याला असं वाटतं की बाबा नेमकं आपण विकासाच्या आड काय यायचं. मग मी त्याला सांगितलं की मला इथं येऊन बघू दे किती झाडं तुटतात, काय होणार, आणि ते बघितल्यानंतर आपण ठरवू. पण 1,500 कोटी वाढतात म्हणून मुंबईचा प्रकल्प, मुंबईच्या मुळावरती येणारा जो प्रकल्प आहे, मुळावरती काय येणार तर पर्यावरणाचा ऱ्हास होणार. मग तुम्ही मला एक उत्तर द्या, तुम्ही सगळे मुंबईकर आहात. आजच्या तारखेला विविध कराच्या रूपातून दरवर्षी जो कर आपण केंद्र सरकारला देतो तो एकट्या मुंबईतला किमान 2 लाख कोटी जातो. याची कल्पना आहे तुम्हाला? 2 लाख कोटी रुपये दरवर्षी मुंबई केंद्राला देते आणि हा कर हा वाढतच चाललेला आहे. मग असं कर देणारी ही मुंबई, त्या मुंबईसाठी 1,500 कोटी हे तुम्हाला जास्त वाटतं? म्हणजे पिलट्याला पूर्ण पिळून घ्यायचं, आमचा घाम आणि आमचं रक्त सुद्धा टिकून घ्यायचं आणि देताना मग निवडणुकीच्या तोंडावरती आमचे पंतप्रधान येणार, आकाशातून अवतरल्यासारखे देवदूत म्हणून येणार आणि बटणं दाबून जाणार. पण एक बटन दाबलं, मेट्रोचं भूमिपूजन झालं, दुसरं बटन दाबलं, त्याचं भूमिपूजन झालं. अरे पण भूमिपूजन करताना परवानग्या कुठे? शिवस्मारकाचं जलपूजन केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भूमिपूजन केलं स्मारकाचं, मेट्रोचं तुम्ही बटन दाबलं, पण जिथे जिथे तुम्ही बटणं दाबली ती सगळी कामं ती रखडलेली आहेत. शिवस्मारकाचं टेंडर निघालेलं नाही, बाबासाहेबांच्या स्मारकाचं टेंडर निघालेलं नाही. मेट्रोचं तुम्ही बटन दाबलं, गिरगावमध्ये मेट्रोच्या कामाला कोर्टाने स्थगिती दिली, कारण तिकडे खूप झाडं कापली जाणार. म्हणजे इकडे पण झाडं कापणार, तिकडे पण झाडं कापणार. मग आपण काय करणार? आता प्रवास होणार सुलभ, आता जलद गतीने मुंबईकर इकडून तिकडे जाणार, हे त्यांचे होर्डिंग्ज आहेत. पण जलद गतीने कुठे जाणार? सगळी झाडं कापल्यानंतर हॉस्पिटलमध्ये. तुम्ही आता जलद गतीने हॉस्पिटलमध्ये जा अशी आम्ही सोय करतोय, सगळी झाडं कापून टाकतोय आणि फक्त मेट्रो आणि गाड्या, ह्या गाडीत बसा त्या हॉस्पिटलमध्ये जा, ह्या मेट्रोत बसा तिथे हॉस्पिटलमध्ये जा. पण गंभीर बाब ही आहे की इथले जी कारशेड होते ही जर का कारशेड आहे तिथेच झाली तर त्या समितीमधले जे 2 पर्यावरण तज्ञ होते त्यांनी इशारा दिलाय की आरेमध्ये कारशेड झाली तर मुंबईमध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल, सकाळपासून विमानतळ परिसर हा पुराच्या पाण्याखाली येऊ शकेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. आणि मग तेव्हा मुख्यमंत्री महोदय आपली कारकीर्द संपवून आपण नागपूरमध्ये गेला असाल आणि आमच्या दुर्दैवाची सगळी दशा हे तुम्ही टीव्हीवरती बघत असाल. काय विकास टाकायचा आहे? हा विकास तुम्हाला मान्य आहे? मेट्रोला सुद्धा मी सुरुवातीला विरोध केला गिरगावकरांच्या, कारण त्यांची घरं त्याच्यामध्ये जात होती. बुलेट ट्रेनला सुद्धा मी विरोध नाही केला, पण कशाचा काही पत्ता नाही आणि बुलेट ट्रेनचा प्रस्ताव मंजूर, कसा काय आंधळपणाने प्रस्ताव कसा मंजूर करू शकतो? बुलेट ट्रेन कुठून कुठे जाणार, कशी जाणार, नक्की आपलं वन किती खाणार, घरं किती पाडणार, याचं काही आम्हाला कल्पना नको द्यायला. पण केवळ मोदींच्या मनात आलं म्हणून तुम्ही मुंबईचा सत्यानाश करणार आणि आमच्या उरावरती तुम्ही विकासाची खडगी बांधणार. हा असा विकासाचा भाकड खेळ आम्हाला नकोय. आमचा विकास हा आम्ही करायला समर्थ आहोत. दुर्दैवाने तुम्ही केंद्रात बसला आहात म्हणून अजूनही कोस्टल रोडची परवानगी येत नाही, नाहीतर कोस्टल रोडची परवानगी आल्यानंतर आपली महापालिका हा कोस्टल रोड स्वतःच्या ताकदीवरती बांधेल. कामं दाखवताना सरकारची दाखवायची. शिवडी नावाशेवा लिंक रोड आता मुंबई महापालिका नाही बांधणार, हे सरकारचं काम. मेट्रो हे महापालिकेचं काम नाही, हे राज्य सरकारचं काम आहे. मग मी पण तुम्हाला वचने देऊ शकतो, आश्वासन आणि थापा देऊ शकतो. मुंबई महापालिका जिंकल्यानंतर मी इथून थेट मुंबई ते ऑस्ट्रेलिया, मुंबई ते लंडन तर सुरू आहेच, पण मुंबई ते आणखी कुठे थेट विमानसेवा सुरू करेल. काय संबंध त्याचा महापालिकेशी? थापा मारताना काही मारायचं जे मोदी मारतायत की गेल्या 2 वर्षामध्ये मी किती गॅस सबसिडी या लोकांनी दिल्या आणि मी इतर लोकांना किती दिल्या, 5 लाख कोटी लोकांना घरं दिली, 50 हजार लोकांनी आणखी काहीतरी केलं. कोण मोजायला जाणार? मुंबईतल्या लोकांना वाटेल की दिल्लीतल्या लोकांनी दिलं, दिल्लीतल्या लोकांना वाटेल बंगालमधल्या लोकांनी दिलं, बंगालमधल्या लोकांना वाटेल गुजरातमधल्या लोकांनी दिलं. कारण पंतप्रधान बोलतात, कुठं कशी बोलतील.
पण या नुसत्या थापा मारत 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 पुढे जायचं. आम्ही थापा मारणारे थापाडे नाही, ही अवलाद तुमची आहे, आमची नाहीये. आणि म्हणून बाकी काहीतरी आरोप करण्यापेक्षा जी आम्ही केलेली कामं आहेत ती तुम्ही खोडून दाखवा. माझं त्यांना आव्हान आहे, रोज मी त्यांना आव्हान देतोय की जी होर्डिंग आम्ही केलेली आहे डिड यू नो म्हणून आणि करून दाखवलं म्हणून पुन्हा ती लावतो आहोत. त्यातलं एक तरी केलेलं काम, हे काम आम्ही केलं नाही म्हणून तुम्ही खोडून दाखवा. मी तुमचं काय पण ऐकायला तयार आहे. काही सांगा. जलशुद्धीकरणाचा जो काही प्रकल्प आहे तो आशियातला सगळ्यात मोठा हा आपल्या मुंबईमध्ये आहे. ही मुख्यमंत्र्यांना कल्पना आहे. मुंबईची जी काय पाईपलाईन आहे, पिण्याचं पाणी देणारी सुद्धा, पावसाचं पाणी नेणारी आणि मलनिःसरण करणारी, या सगळ्या पाईपलाईन म्हणजे वेगवेगळ्या आहेत, एकमेकात मिक्स झालेल्या नाहीत. पण त्याची जर का लांबी मोजली तर मुंबई ते लंडन एवढा रस्ता बनेल एवढी लांबी ही मुंबईची महापालिका ते पाईपलाईन मेंटेन करत असते. मुंबईचे नाले सुद्धा बोंबाबोंब करायला काय जातं, नाले सफाईमध्ये घोटाळा. पण नाले म्हणजे किती नाले आहेत ते जर कसे सरळ रेषेत केले तर मुंबई ते गोव्याच्या पुढे जाईल रस्ता 700-800 किलोमीटर एवढे मुंबईत नाले आहेत. आणि ते नाले मुंबईची महापालिका साफ ठेवत असते. आहे मुख्यमंत्र्यांची कल्पना. मग तुम्हाला नेमकं तुमच्या डोळ्याच्या कोणत्या अँगलनी मुंबई पटण्यासारखी दिसली हे तर मला सांगा. या ज्या काही सगळ्या गोष्टी आम्ही मुंबईकरांसाठी केलेल्या आहेत, हॉस्पिटलची सुविधा असेल, ट्रॉमा केअर सेंटर असेल, स्वतःचं हक्काचं मेडिकल कॉलेज असेल, गेल्या 5 वर्षात जवळपास 13,000च्या वरती बेड्स वाढवलेले आहेत. लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, हृदयासाठी अद्ययावत कॅथ लॅब असेल, मॉलिक्युलर लॅब असेल, किती गोष्टी सांगतो. शालेय विद्यार्थ्यांसाठी दप्तराच्या वेळी टॅब देण्याची योजना असेल, व्हर्च्युअल सिस्टीमची योजना असेल, 700च्या वरती उद्यानं असतील. आणि तुम्ही काय केलं, वायफाय जे बंद पडले. म्हणजे आम्ही कामाची गोष्ट करतोय आणि तुम्ही वायफाय गप्पा मारतोय. हे वायफाय आहे. मुळामध्ये जिकडे तुम्हाला मुंबई म्हणजे काय हेच कळलेलं नाही. आणि मग आम्ही जी काय वचनं दिलेली आहे त्याच्यापैकी जे म्हटलं मी, जे मगाशी वचन तुम्हाला सांगितलं की मालमत्ता कर आम्ही रद्द करू, याने काय सांगितलं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही जोपर्यंत रस्ते खड्डेमुक्त होणार नाही तोपर्यंत पथकर घेणार नाही. आता हे तुम्हाला मुद्दामून कळलं पाहिजे की ते जे पथकर म्हणतायत तो मालमत्ता करामध्येच येतो. जवळपास 8 ते 10 विविध प्रकारचे टॅक्स, त्याच्यामध्ये शिक्षणाचा सुद्धा सेस असतो, वॉटर बेनिफिट टॅक्स असतो. हे असे अनेक कर, 8 ते 10 कर हे त्या मालमत्ता करामध्ये येतात. मी तर पूर्ण मालमत्ता कर रद्द करतोय 500 कोटापर्यंत. आणि तुम्हाला हेही कळत नाही की पथकर तो त्याच्यातच येतो. बरं, जाहीरनाम्यामध्ये एका पानावर त्यांनी लिहिले की आम्ही पथकर घेणार नाही, दुसऱ्या पानावर लिहिले की पुढील 5 वर्ष मालमत्ता कर आम्ही स्थिर ठेवू. मग मालमत्ता कर तुम्ही स्थिर ठेवणार असाल तर पथकर रद्द कसं करणार, आणि पथकर रद्द करणार असाल तर मालमत्ता कर स्थिर कसा ठेवणार. काय मुख्यमंत्री महोदय उत्तर द्या. आणि तुम्ही ह्या ज्या काही थापा मारताय, तुम्ही मुख्यमंत्री आहात. जो कर आम्ही रद्द करणार आहोतच, तुम्ही येणार तर नाहीच आहात मुंबईच्या महापालिकेमध्ये, पण तो कर आम्ही रद्द करतोच आहोत. पण तुम्ही आज मुख्यमंत्री पदावर आहात, तुम्ही राज्याची जबाबदारी घ्या. कारण खड्डे काय फक्त मुंबईत नाही पडले, नागपूरमध्ये सुद्धा पडले, पुण्यात सुद्धा पडले, मुंबईच्या ग्रामीण भागात सुद्धा पडले. मी खड्ड्याचं समर्थन नाही करत. कमीत कमी खड्डे पडणं किंवा खड्डे पडू न देणं हे महापालिकेचं काम आहे. पण तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जर का वचन देणार असाल तर असं बोलायला पाहिजे की जोपर्यंत महाराष्ट्र राज्याचे रस्ते खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत मी संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे टोलमुक्त करेन. घ्या ना वचन. काल परवाकडे तिथे त्यांचा आणि त्या अजित पवारांचा वाद झाला गोपीनाथ मुंडेंवरून, आणि फडणवीस जोरात बोलले की मुंडे साहेब हे तारीख बदलणारे नेते नव्हते, ते इतिहास बदलणारे होते. होतेच ना, तुमच्यापेक्षा आमचे सहकारी ते जास्त जवळचे होते. पण मग त्याच मुंडे साहेबांनी लोकसभेच्या वेळेला एक वचन दिलं होतं की लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही महाराष्ट्र टोलमुक्त करू. जसं गोपीनाथ मुंडे हे शब्द फिरवणारे नव्हते, काय मी म्हटलं, तारीख बदलणारे नव्हते, तसेच ते शब्द बदलणारे सुद्धा नव्हते. त्यांनी शब्द दिला होता, तुम्ही पाळा. आणि हे सगळं खेळ खंडोबा बघितल्यानंतर मला खात्री आहे की आजपर्यंत जे मी बोलत आलेलो आहे तेच पुन्हा बोलते की 50 वर्षाची 25 वर्ष आपली यांच्यासोबत सडली म्हणजे सडलीच. पण आता याच्या पुढे मी त्यातला एक दिवस सुद्धा सोडून देणार नाही. याच्या पुढे जे राज्य असेल, याच्या पुढे जे महापालिका असेल,
ज्या ज्या निवडणुका लढू ती माझी शिवसेना, शिवसेना प्रमुखांची शिवसेना, आपल्या सगळ्यांची शिवसेना, ती मी तुमच्या ताकदीवरती एकटीच्या जोरावरती या सगळ्या निवडणुका लढेन आणि नुसतं लढणार नाही तर या सगळ्या निवडणुका मी जिंकून सुद्धा दाखवेन. आज ही सगळी लोक येत आहेत, काँग्रेसमधून येत आहेत, भाजपातून येत आहेत, राष्ट्रवादीतून येत आहेत, इतर भाषिक सुद्धा आपल्यासोबत येत आहेत. ते म्हणतात एवढं बस हो गया साहब, जो भी आपने डिसिजन लिया बहुत अच्छा किया. तंग आलो होतो म्हणे आम्ही, व्यापारी सुद्धा वैतागलेले. काय धाडी म्हणजे किती धाडी टाकल्यात त्यांच्यावर, त्यांचं जीणं बर्बाद करून टाकले, टेन्शन खाली आणलेले. आणि ते व्यापारी सोबत येत आहेत, उत्तर भारतीय सोबत येत आहेत, काही ठिकाणी तर मुसलमान सुद्धा सोबत येत आहेत. तुम्ही एकटे लढता आहात, ही आमची लढाई आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि मग मला जेव्हा प्रश्न विचारला जातो की या निवडणुकीत तुमचा प्रतिस्पर्धी कोण आहे, म्हटलं बऱ्याच वर्षानंतर पहिली निवडणूक आहे की या निवडणुकीत मला प्रतिस्पर्धीच नाही. प्रतिस्पर्धी कोणाला मानायचं असतं, जो तोलामोलाचा असतो, ज्याला मुळामध्ये ही निवडणूक कसली आहे तेच कळलेलं नाहीये, त्याच्याबरोबर आपली स्पर्धा होऊच शकत नाही. महापालिका जिंकायची म्हणजे काय जिंकायचं हेच ज्याला कळलेलं नसेल तो आपला प्रतिस्पर्धी होऊच शकत नाही. आणि म्हणून मला खात्री आहे, मला विश्वास आहे. कोण म्हणतं 100 जिंकाल, कोण म्हणतं 105 जिंकाल. म्हटलं नाही, 125च्या वरती जागा यावेळेला एकटी शिवसेना जिंकली. निवडणुकीनंतर याच्यासोबत जाणार का, वेळच येणार नाही. एवढा तमाम मुंबईकर आता पिसाळलेला आहे की तो संपूर्ण मुंबई ही भव्य आणि भव्यच करणार. दुसरं कोणतेही खर्च वाऱ्याला सुद्धा शिल्लक होणार नाही. 23 तारखेला दाखवून द्यायचं तुम्हाला. या अंगाराला त्यांनी डिवचलेलं आहे. इथेच ते बोललेले आहेत की इथे म्हणजे या गोरेगावमध्ये शिवसेनेला आमची अवकाश दाखवून देऊ. मागे पृथ्वीराज चव्हाण बोलले होते गेल्या निवडणुकीत की महापालिके निवडणुकीनंतर शिवसेना शिल्लक राहणार नाही. पृथ्वीराज चव्हाण कुठे ते शोधावं लागतंय, पण माझी शिवसेना 18 खासदार तसंच आपल्या निवडणुकीत गेलेली आहे. तसंच मुख्यमंत्री महोदय यावेळेला शिवसैनिक काय असतं ते मुंबईकर आणि शिवसेना तुम्हाला दाखवून देईल. जास्त अंगावर येऊ नका, जेवढं आहे ते पण जाईल. पण यावेळेला काही झालं तरी मुंबई असेल, ठाणे, नाशिक, पुणे सगळीकडे शिवसेना आणि संपूर्ण महाराष्ट्रातला नागरिक हा संपूर्ण महाराष्ट्र भगवा केल्याशिवाय राहणार नाही. हीच एक इच्छा नाही, ही खात्री बाळगून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.